नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असले पाहिजे सर्वजण आणि मी पण बरी आहे. आता लागते गार्डनच्या कामाला. दररोज 1 तास 2 तास तरी गार्डनमध्ये काम मला करायचंच असतं. तेव्हाच गार्डन मेंटेनन्स होते. खूप खूप काम असतं. गार्डन करणं म्हणजे काय साधी आणि सोपी अशी बाब नाही आहे. हे पहा फुलं किती सुंदर. हे आपलं काय मेहनतीचं फळ आहे. आपण मेहनत करतो म्हणून प्रकृती आपल्याला सुंदर सुंदर दृश्य दाखवते. हे पहा इथं किती छान आलेलं आहे. पहा हे फूल आहे ना, असं सेम इकडं आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. आता ते उद्या खूप छान असं खुलून येणार. इकडं इकडं ह्या साईडला आहे. हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, कळ्या कशा मस्त लागलेल्या आहेत ना, 3 एका ठिकाणी. आणि इकडं सुद्धा आता कळ्या किती आहेत ते कळतील उद्या. तर इकडे फुलं आता उगवणार. सेम सारखेच कलर तेच आहे, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा. आणि इकडे पहा प्रकृती किती मस्त अशी नटून आलेली आहे. आणि हे बघा, इथं बसायचं हिला माझ्या समोर आली आणि उडून इथं पूर्ण झाडाच्या टोकावर जाऊन बसली. काय माहिती, मला थोडंसं बघती आणि निघून जाती. असं पहा पूर्ण टोकावर जाऊन बसली. लास्टला जसं की मी हिला धरून कुठं पिंजरातच घालत आहे की काय, कसं पळाली आहे बघा, कसं शेवटी गेली. समोर आली होती एकदम. आणि जसं मी मोबाईल घेतला आता काढावं म्हणे तर हुर्रमन उडून एकदम लास्टला जाऊन बसलेली आहे. पहा असं असतं पहा फुलपाखराचं, चिमण्यांचं. आता किती वेळ बसती काय माहिती नाही, पण मला काम आहे. आता मी लागते माझ्या कामाला आणि तिला करू द्या तिचं काम. किती लहानशी आहे ना काळीशी चिमणी. आता हे पहा, आता काय काय करावं. मच्छर पण चावायला लागलेत. आता मला उशीर पण झालेला आहे ना, मी म्हणायला लागले काय करावं काय करावं. हे पहा इथं चिचुंद्री कसं मरून पडलेली आहे. हे घुशीचंच काम आहे, काढावं लागेल ते आता. आणि इकडं पण पहा घुशीनं अजून वेज केलेलंच आहे. हे पहा असंच थोडंसं मी माती लोटून घेते. आता ह्यालाच काहीतरी करते. आणि दररोज दररोज तिकडं घरच्या समोरली टोपलं भरभरू आणून लावणं घालणं शक्य आहे का सांगा. आता काल त्या पोराकडून घेतले, पाणी घालणाऱ्या पोराकडून करून घेतले. दररोज कुणाला सांगायचं असतं, आपणच करावं लागेल ना स्वतःचं काम. तर इथलीच माती आता घालून घेते इथं पाहते. आणि आता कसंही औषधच घालायचं म्हणायला लागलेत फौजी साहेब. बघूत आता औषध घातलं तर मग छानच आहे. आणि इथं पहा इथं कसं केलेलं आहे पहा. आता इथं पण थोडं मी रेती त्या दिवशी ठेवलेली होती ना, हे काळी काँक्रीट, आता ह्याच्यात थोडंसं मी घालून घेते आणि चांगलं इथलं पण वेज बंद करते. असं करू नये ना, असं काँक्रीट घातलं ना, सिमेंट मिक्स असतं त्याच्यामध्ये आणि हेच भाजीला अपायकारक असतं पहा. मातीचा कस जो असतो ना, जे मातीमध्ये जे चांगली गुणधर्म असतात ते सर्व असं निघून जातात. पण काय करणार, इलाज नाही ना. चला आता मी काढून घेते तोंडले. खूप दिवसापासून म्हणत होती की तोंडले काढाव तोंडले काढाव. पण दररोज भाज्या भाज्या घरी काढून पण ठेवणं उगीच सुकून जातात ना. झाड आहे आपल्याकडे, कधीही काढा. मग आता तसंच ते मी थांबवले होते. आता काढून घेते. काय मोठे मोठे झालेत म्हणता तुम्ही, असे टप्पोरे टप्पोरे. आता विकत आम्ही घेतो ना तोंडले, असे तोंडले तर मी कुठंच पाहिलं नाही इतक्या दिवसामध्ये. इतके टप्पोरे झालेत ना, इतके मोठे ताजे ताजे. आणि एकदम मध्ये सुद्धा लाल नाही अजून. म्हणजे खूप दिवस ठेवलं ना ते पिकतात असं. म्हणजे आणि बाहेरचे आणतो ना, काय म्हणतात छोटे छोटेच असतात, तेवढे टपोरे पण नसतात आणि ताजे ताजे नसतात है ना. पण हे खूपच चांगली क्वालिटी आहे पहा. हिच्यामध्ये पण एक एक छोटे छोटे असतात पहा. आणि हे खूप छान क्वालिटी आहे, मस्त अशी क्वालिटी आहे. आणि काढून घेते. उंच उंच असलेले मी काय काढणार नाही. मी ना असं म्हणजे शरीराला त्रास असं काहीतरी पडझड करून कोणतंही काम करत नाही. नाही येत असलं ना हाताला तर सोडून द्यायचं. आता स्वतःला आपण जपूनच काम करावं लागेल ना. आता परत आपल्याला काही झालं तर मग आता दुसऱ्यालाही त्रास, आपल्यालाही त्रास. आणि असं आहे ना, आपल्याला आपण जॉब करणारे आपल्याला एक दिवसही सुट्टी घेणं म्हणजे इतकं असं वाटतं ना की काय आता आपण अनर्थ केलो की काय. म्हणून ना दररोज आपण स्वस्थच राहायचं, मस्तच राहायचं आणि चांगलंच खायचं, चांगलाच विचार करायचा आणि सगळ्यांचं होता होईल तेवढं चांगलंच करायचं. आपण वाईट तर कोणाला करायला जायचंच नाही. होता होईल तेवढं चांगलाच करण्याचा प्रयत्न करायचं. झालं तर करायचं, नाही तर वाईट तर करायचंच नाही. आता चला कचरा काढायचं काम शिल्लक राहिलेलं होतं, ते कचरा मी काढून घेते. पहा कसं किती काम करावं लागतं ना, असं एक काम करून चालत नाही गार्डनमध्ये. पहा आता हे 2 तासाचं काम आहे माझं.
पण मी तुम्हाला फक्त 8 मिनिटातच मी दाखवायला लागलेले आहे. कसं आहे म्हणजे स्पीड किती लावले बघा. स्पीड केलं त्याला खूपच कामाला तेव्हाच होणार ना. मग किती काम होतं आता पुढे बघा. काम खूप आहे. पण पानं हे ते सगळं काढून घेतल्याशिवाय ना मला समाधानच वाटत नाही. असं वाटतं की हे कचरा 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 आणि काय बसायचं हिच्यामध्ये, कसं करायचं असं वाटतं ना. म्हणून मी आता हे अगोदरच काढूनच घेते. काढून मग दुसरं काम करून घेते. आणि गार्डनचे ना खूप छान छान व्हिडिओ पण येतात आपल्या यूट्यूबमध्ये. काय भाजीपाला लागलेला असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये, असं काय घालतात काय माहिती नाही. आणि टेरेसवरती सुद्धा किती सुंदर सुंदर भाजीपाला, मोठे मोठे काही टमाटर काय लागलेले आहेत. आणि इतक्या इतक्या झाडा ह्याच्यामध्ये ना काय म्हणते ते ऑनलाईन मागवलेले असतात ना ग्रो बॅगमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा सीताफळ, पेरू आणि कलिंगडसुद्धा असं किती म्हणजे प्रकारचे भाज्या लावतात त्याच्यामध्ये. आणि इथं पहा आपल्याला एवढी जमीन आहे, ऊन वारं सर्व काही आहे, तर का लावू नये आपण. ह्या ना टेरेसवरती लावतात माणसं. किती छान यूट्यूबमध्ये मिरच्या असं म्हणजे किती छान लागतात. सर्व भाजीपाला किती पालक वगैरे किती मस्त येतं. म्हणून मी म्हटलं आता इथं जागा करून घ्यावं, म्हणून ही जागा मी खाली करून घेत आहे. मस्तशी इथं जरा चांगली जास्त जागा झाली ना मग आपल्याला खेळतं खेळतं लावायला थोडंसं व्यवस्थित होतं. आता काय म्हणजे कंजेस्टेडच वाटायला लागलेलं आहे मला. आणि मी बी घालून जाते आणि नंतर ते घूस खाते फिरते, रात्री काय काय करते काय माहिती नाही ना. म्हणून ना आता ते घुशीचा अगोदर त्याचा उपाय करावा लागेल. त्याच्यावर काहीतरी उपाय केल्याशिवाय पुढचं काम माझं होणार नाही. आता हे मी स्टँड जे करून घेतले होते असंच पॉट ठेवायला, असंच ठेवलेलं होतं. म्हणजे आता इकडं बाजूला काढून घेते आणि सारे काढलेले पॉट आहे ना तिकडं ठेवते. आणि जे आंब्याचे रोपं ठेवलेले होते ते शेतात जाऊन लावायचे आहेत. आता जून जुलैमध्ये चांगलं पाऊस आला ना इकडं ठेवले मी आंब्याची रोपं. हे पा काहीतरी 10-12 रोपं आहेत. आणि आंब्याची झाडं आम्ही अगोदर पण खूप लावलेलं आहे शेतामध्ये. आता येतील तेव्हा येतील, लावायचं काम आपलं असतं. आंबे वगैरे हे काय लवकर येणारं फळ नसतं ना, उशिरानं फळ लागतं त्याचं 2-4 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, केव्हा का लागेना. ज्याची त्याची कशी प्रकृती आहे. कोणते आंबे आता जास्त क्राफ्टिंग केलेले असते तर लवकर येतील, नाहीतर असेच असले तर सरळ 5-10 वर्ष तरी लागतातच. मग पुढच्या आपल्या मुलांना तरी चांगलं होईल ना खायला वगैरे आंबे. तर म्हणून आपण कधी दूरदृष्टिकोन ठेवूनच झाडं लावायचं असतं. काही काही असतात ना, आम्हालाच नको तर दुसऱ्याला घेऊन काय करायचं असं म्हणायचं नाही. कुणीतरी कोणी खाईल ना, आपले घरातले खातील, बाहेरचे खातील, आपलं नाव घेऊन खातील. आपण जे झाडं लावणं म्हणजे ना एक पुण्याचं काम असतं. म्हणून कधीही शेतामध्ये ना झाडं वगैरे खूप लावावं. पण एक समस्या झालेली आहे झाडं लावणं म्हणजे सुद्धा. आजूबाजूचे सर्व माणसं ना असं करायला लागलेत, आजूबाजूला एकही झाड कोणीच ठेवणार झाले, पूर्ण तोडून टाकायला लागलेत. माहिती असेल तुम्हाला वानेराची इतकी किरकिरी काव झालेली आहे ना. म्हणतात तुमच्यात झाड असल्यामुळं तुमच्या हिच्यामुळं वानेरं यायला लागलेत, आमचं पण सगळं नुकसान करायला लागलेत, असं पण झालेलं आहे. चला आता माझं पॉट हलवायचे झाले, पाणी घालायचं झालं. पहा इतके सारे तोंडले निघालेले आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा.